आज 17 जानेवारी बुधवार. सर्वांना शुभेच्छा. नवोगतांचं नवीन जे आलेले आहेत त्यांचं स्वागत. आणि आज आपण 42वा श्लोक घेणार आहोत. काल 41वा झालेला होता. वसुदेव सुतं देवं कंस चाणूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरुं. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वंदे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं. यं ब्रह्मा वरुणेन्द्र रुद्रमरुतस् स्तुन्वन्ति दिव्यैस्तवैर्वेदैः साङ्गपदक्रमोपनिषदैर्गायन्ति यं सामगाः. ध्यानावस्थिततद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो यस्यान्तन्न विदुःसुरासुरगणा. देवाय तस्मै नमः. देवाय तस्मै नमः. जय श्रीकृष्ण. सर्व श्रोत्यांना आणि भगवद्गीता भक्तांना सादर वंदन. आज आपण 42व्या श्लोकाला सुरुवात करणार आहोत. कालचा 41चा आढावा घेऊया फक्त. की सखेती मत्वा प्रसभं यदुक्तं हे कृष्ण हे यादव हे सखेती अजानता महिमानंतवेदं मया प्रमादात प्रणयेन वापी. असं म्हटलेलं होतं की तुमचा हा एवढा महिमा किंवा मोठेपणा मी न जाणल्यामुळं आणि तुम्ही सखा म्हणजे माझे मित्र आहात असं मानून मी प्रेमानं किंवा हट्टानं किंवा चुकीनं प्रमादामुळं हे कृष्णा हे यादवा हे मित्रा अशा प्रकारे तुम्हाला म्हणत गेलो आणि ती माझ्या हातून चूक झालेली आहे. ते आता या श्लोकातमध्ये म्हणतात. यच्चावहासार्थमसत्कृतोऽसि विहारशय्यासन भोजनेषु एकोऽथवाप्यच्युत तत्समीक्षन् तत्क्षामये त्वामहमप्रमेयम्. आता काय म्हणतो बघा, संधी बघा. यत् म्हणजे जे, च म्हणजे आणि, यच्च अवहासार्थम. अवहास म्हणजे विनोद, थट्टेनं विनोदानं. यच्च अवहासार्थम असत्कृतः. असत्कृतः म्हणजे काय? अपमान केला. कसा केला तुझा अपमान? थट्टेनं केला, विनोदानं केला. आणि कधी कधी आपण एकत्रित होतो. विहार शय्या आसन आणि भोजनेषु ते सगळा एक समास आहे. विहार शय्यासन भोजनेषु तर शय्या आणि आसनाचा संधी झालेला आहे, समासातला संधी आहे. त्यामुळे आता वेगळा तसा सोडवायचा नाही, पण समजून घेण्यासाठी सोडवायचं. विहार म्हणजे आपण इकडे तिकडे जे सगळे हालचाली करतो त्याला विहार म्हणतो. नंतर शय्या म्हणजे झोपायच्या वेळेला, आसन म्हणजे बसलं असताना, आणि भोजनेषु म्हणजे जेवण करताना. या सगळ्याच्या वेळेला काय केलेलं आहे? एकहा अथवा अपि अच्युत. एकहा अथवा अपि. एकहा म्हणजे एकटा असताना आणि अथवा म्हणजे किंवा. पुन्हा काय म्हणलंय? अथवा तसा तू एकटा असतानाही मी तुला हे केलंय, किंवा पुढं म्हणलंय तत्समक्षम. तत्समक्षम म्हणजे त्यांच्या समोर, अर्थात मित्रांच्या समोर काय केलं मी तुला? अपमान केला, अवमान केला. आणि म्हणून तत्क्षामये. तत् म्हणजे त्यासाठी, क्षामये म्हणजे मला क्षमा कर. कारण मी कसा आहे? अहम अप्रमेयम. अप्रमेयम म्हणजे मी न जाणणारा. मी तुझा प्रभाव जाणलेला नव्हता. तुझा प्रभाव एवढा आहे हे न समजल्यामुळं त्वाम अहम क्षामये. तू मला क्षमा करावीस. किंवा मी तुझी क्षमा मागत आहे.
कारण हे जे मी अपमान केले तुझे, त्याची थट्टेनं असेल, विनोदानं असेल, एकटा असताना असेल किंवा मित्रांच्या सोबत असेल, हे कृष्णा, हे यादवा असं म्हणून जो मी तुझा, खरं म्हणजे 41 आणि 42 हे श्लोक जोडून घ्यायचे आहेत, पण आता आपल्याला काल अर्धा भाग समजून घेतला आहे, पण तरी त्यातला आत्ता इथं थोडासा जोडून घेता येतो की हे कृष्ण, हे यादव, हे सखेती. कालच्यातली पहिल्या ओळीतलं दुसरा चरण जो आहे की मी तुझा कसा अपमान केला, हे कृष्णा, हे यादवा, अरे मित्रा. आपण मुलांचं बघा इतकं प्रेम असतं ना मित्रावर, ए असं म्हणतात आहे, तसं मी तुझं. आणि प्रत्येक वेळेला कधी कधी तर विहार शय्यासन भोजनेषु, विहार करत असताना, बसलेले असताना, झोपलेले असताना किंवा भोजनाच्या वेळी, अशा सगळ्या वेळी तू एकटा असलास तरी मी तुझी थट्टा केली, विनोद केले, तुला आरे तुरेने हाका मारल्या. आणि अगदी मित्रांसमवेत असलो तरीसुद्धा माझ्याकडून तुझा अवमान झालेला आहे. अवमान बरं का, अपमान अवमान एकच. तर अपमानित केलं गेलं माझ्याकडून तुम्हाला, तेव्हा या सगळ्या अपराधांबद्दल मला तुम्ही क्षमा करा. कारण काय झालेलं आहे, अप्रमेयम, मी कसा आहे, तुमचा प्रभाव न जाणलेला. प्रमा म्हणजे ज्ञान असतं आणि अप्रमेय म्हणजे ते मला ज्ञानच नव्हतं, जाणीवच नव्हती. तुम्ही एवढे श्रेष्ठ आहात, एवढे सगळ्या जगाचे करते सवरते तुम्हीच आहात, आणि याची मला जाणीव नसल्यामुळं, हे मला माहीत नसल्यामुळं, तुमचा प्रभाव जो अचिंत्य आहे तो न कळल्यामुळं मी तुम्हाला अशा हाका मारल्या, मी जवळीकता साधली, तुमचा अपमान केला, त्याबद्दल मला क्षमा करा किंवा मी तुमची क्षमा मागत आहे. कळला असेल अर्थ आता. आता आपण समश्लोकी बघूया. आता विनोबांनी कसं म्हणले बघा, खेळे निजे स्वैरची खात बैसे, चेष्टा करी सर्व तुझ्या समोर, जनी मनी वा तुझ तुच्छ लेखे, जनी मनी मा तुझ तुच्छ लेखे, क्षमा करी भान तुझे कुणास, क्षमा करी भान तुझे कुणास. मला तुझं भानही नव्हतं आणि त्यामुळं असं झालेलं आहे. आता गोखले म्हणतात, विहारी शय्यासनी भोजनात, विहारी, विहार करताना, इकडे तिकडे जाताना, सगळी कार्य करताना, त्याला विहार शब्द आहे. आयुर्वेदानं सुद्धा आहार, विहार आणि विश्रांती. तर विहार म्हणजे सकाळी उठल्यापासून जे जे आपण कार्य करतो त्याला विहार म्हणायचं. ज्या हालचाली करतो त्या सगळ्या विहार. मग आपलं कामही असेल, ड्युटीवर जाणं असेल, घरातली कामं असतील, वाचन करत, जे जे करतो त्याला विहार. तर विहारी, विहारी शय्यासनी भोजनात, एकांती किंवा बहुती जनात, विनोदी झाली तव मानहानी. आपण विनोद करताना असा मोठेपणाचा वगैरे आव काही आणत नाही, लक्षात घेत नाही, म्हणून म्हणतात विनोदी झाली तव मानहानी, क्षमा करी तू तुझ याचितो मी. मी तुला याचना करतो की तू मला क्षमा कर. सेनापती बापट म्हणतात, तसे विनोदे अवमानी तू ते, तसे विनोदे अवमानी तू ते, तू ते म्हणजे तुला. विहार शय्यासन भोजनी जे, एकांती वा चार जणांसमक्ष, एकांती वा चार जणांसमक्ष, ते अप्रमेयामज तू क्षमावे, ते अप्रमेयामज तू क्षमावे. नंदापुरे म्हणतात, विहार शय्या आसन भोजनी, एकांती वा सकलात, अमानिले उपहासे त्यास्तव, क्षमा करी हे अच्युत. म्हणून मला तू अच्युता क्षमा कर. आता हरिपंडित म्हणतात की भोजनी शयनी आसनी की विहारे, अव्हेरिले सजन श्रीपती सौरसेरे, सौरसेरे असं म्हणले त्यांनी. म्हणजे अरे श्रीपती, कुणी अच्युत म्हणतात, कुणी श्रीपती म्हणतात. तुझा अव्हेर केला म्हणजे अपमान केला. नाते धरो निहृदयी भुललो मुकुंदा, नाते धरो निहृदयी भुललो मुकुंदा,
आता क्षमा करी मनी न धरी विवादा. आता क्षमा करी मनी न धरी विवादा. आता तू मला क्षमा कर आणि वाद काही करू नकोस किंवा माझ्या हातून जे चूक झाली त्याच्यावर काही बोलूही नकोस. शंकराचार्य म्हणतात, अरे म्हणजे कालचं जे की मी जो अशा हाका मारल्या त्याच्या श्लोकाच्या पुढचं आता 42मध्ये ते म्हणतात, त्याचप्रमाणे केवळ थट्टा म्हणून, थट्टा किंवा विनोद म्हणून तू माझ्याकडून अपमानित झाला आहेस. विहार, झोपणं, बसणं किंवा भोजनाच्या वेळी अपमानित झाला आहेस. पायानं चालणं, फिरणं म्हणजे विहार होय सगळं. तर शयन करणे म्हणजे शय्या, आणि स्थिर होणे किंवा बसणे ह्याला आसन म्हणतात. जर आपण शांत बसलो ना, आपण काय म्हणतो, मला जरा शांत बसू देतं, ते आसन आहे. कारण आसनाची व्याख्याच पतंजलीनं काय सांगितली, स्थिर सुखम आसनम. विशिष्ट शवासनच करायला पाहिजे, बद्ध पद्मासनच करायला पाहिजे असं नाही. आसनाची इतकी सोपी व्याख्या केली की स्थिर ज्याच्यामध्ये राहतो आणि ज्याच्यामध्ये सुखकारक वाटतं त्याला आसन म्हणायचं. आपण खूप वेळ उभं काम राहून करतो. मग बायकांना काय वाटतं, आता 5 मिनटं मी जरा खाली मांडी घालून बसते किंवा देवापुढं बसते किंवा खुर्चीत बसते, तर ती जी बसण्याची शांत आणि सुखकारक अवस्था त्याला आसन म्हणायचं. तर आणि भक्षण म्हणजे खाता पिता येता जाता जेव्हा काय असेल ते त्याला भोजन म्हणायचं. कोणी म्हणतं ना आम्ही नाश्ता करतो, कोणी म्हणतं आम्ही फळं खातो, कोणी म्हणतं आम्ही काय काजू मेवा खातो, सुका मेवा खातो, पण ते सगळं भोजनामध्ये आलं. आणि या सगळ्या क्रिया करण्याच्या वेळी माझ्याकडून तू एकटा असताना किंवा तुझ्यासमोर किंवा तुझ्या पश्चात तुझा माझ्याकडून अपमान झाला असेल, तिरस्कार झाला असेल, तर हे अच्युता अशा अपराधांच्या राशीला तू क्षमा कर. म्हणजे अपराधांच्या माझ्या राशी झाल्या असतील रे. काल जशा पापाच्या राशी ज्ञानदेवांनी आपल्याला सांगितल्या होत्या 17व्या अध्यायात. तमोगुणी म्हणजे पापाच्या राशी. आता नकळत आपण जेव्हा एखाद्याची निंदा करतो किंवा काहीतरी त्याच्याबद्दल बोलतो, हे एक प्रकारचं पापच असतं. आणि म्हणून तत् हे क्रियाविशेषण लावले, तत्समक्षम. तत् म्हणजे इतरांच्या समक्ष, तत् म्हणजे तेव्हा. ते नकळत माझ्या हातून जेव्हा असं काही झालं असेल. आता बघा, आपण खूप अगदी सद्गुणी असतो, सत्वगुणी असतो. आपल्यासमोर कोणतरी येतं आणि सांगतात शेजाऱ्यांच्या, कोणाच्या मित्राच्या किंवा कोणाच्या त्यांच्या नातेवाईकांच्या काही कहाण्या, काही गोष्टी सांगतात आणि आपण लागतील त्याला रिलारी, आपल्या माहितीचे असू नसू आपण रिलारी ओढतो. ते सुद्धा पाप आहे. म्हणून सगळे सांगतात, सगळ्या ग्रंथांमध्ये सांगितले की कुणाचीही निंदा करायची नाही, कुणाबद्दल अपशब्द बोलायचा नाही. आपली जीभ जी आहे ती त्यामुळं अगदी साध्या मराठी भाषेमध्ये म्हणलं तर विटाळली जाते, म्हणजे अपवित्र होते. पण रोज आपण दिवसभरात एखाद दिवशी निरीक्षण करून शांतपणे विचार करा की मी कुठल्या वेळेला 2 शब्द वाईट बोलले असतील, लिहून ठेवा की इतक्या वाजता मी नकळत वाईट बोललेली आहे किंवा कुणाबद्दल तरी 2 शब्द माझ्या हातून गेले. हळूहळू या गोष्टी आपण कमी करायच्या. घरातल्या व्यक्तीबद्दल सुद्धा नकळत आपली चीड असते, राग असतो, कोणाबद्दल क्रोध असतो, त्यामुळं नकळत पटकन बोललं जातं. अगदी शिवी असा शब्द नाही आहे, पण अपशब्द जे बोलू नये ते बोललं जातं. बरं ठीक आहे, एवढी क्षमा मागितली अर्जुनाने की ह्या माझ्या राशी झाल्या असतील अपमानाच्या, अपराधाच्या, तर त्या तू मला क्षमा कर. कारण तू कोण आहेस, तू इतका साधा सुद्धा कोणी नाही आहेस रे. ते पुढच्या श्लोकात इतकं त्यानं छान कबूल केलेलं आहे. भगवंताचा प्रभाव तो स्वतः पुन्हा वर्णन करतोय. पितासि लोकस्य चराचरस्य त्वमस्य पूज्यश्च गुरुर्गरीयान् न त्वत्समोऽस्त्यभ्यधिकः कुतोऽन्यो लोकत्रयेऽप्यः प्रतिमप्रभाव. सगळे जोर देऊन म्हणायचे शब्द आहेत बरं का याच्यात. न त्वत्समोऽस्त्यभ्यधिकः कुतोऽन्यो लोकत्रयेऽप्यः
अप्रतिम प्रभाव. वरचा सोपा आहे. पिता असी म्हणजे पिता आहेस. असी दोन शब्द आहेत. पिता असी म्हणजे तू पिता आहेस. कुणाचा? लोकस्य. लोकस्य पिता असी. तू या सगळ्या जगाचा पिता आहेस. आपण कालच पाहिलं त्वमेव माताचे पिता तुम्ही. आणि कुणाचं आहेस? चराचरस्य. या सगळ्या चराचर सृष्टीचा सुद्धा तू पिता आहेस. त्वम अस्य पूज्यस्य गुरुः गरीयान. त्वम म्हणजे तू. अस्य लोकस्य तो सगळा शब्द त्वम हा शब्द आधी घ्यायला पाहिजे. म्हणजे त्वम अस्य चराचरस्य लोकस्य पिता असी. म्हणजे या चराचर विश्वाचा जगाचा तू कोण आहेस? पिता आहेस. दोन शब्द आहेत. त्वम अस्य. पूज्यश्च. पूज्य हा च. आणि तू कसा आहेस? आणि म्हणलं की च म्हणलं की आणि. आणि तू पूज्य आहेस. सगळ्यांना पूजनीय आहेस. गुरुः गरीयान. आणि सगळ्यांचा गुरु आहेस. गरीयान म्हणजे मोठा, श्रेष्ठ. तू सगळ्यात श्रेष्ठ असा सगळ्यांचा गुरु आहे. जगद्गुरु म्हणतो की नाही आपण. कृष्णं वंदे जगद्गुरुं. म्हणजे सगळ्यांचा तू गुरु आहेस. तर पुढची ओळ छान समजून घ्या बरं का. त्याच्यात बरेच संधी आहेत. न त्वत्समहा अस्ति अभ्यधिकः. न म्हणजे नाही. त्वत्समहा म्हणजे तुझ्यासारखा. न त्वत्समहा अस्ति. अस्ति म्हणजे आहे, पण न अस्ति म्हणजे नाही. तुझ्यासारखा कुणीच नाही. अभ्यधिकः अधिक. अधिक तुझ्यापेक्षा श्रेष्ठ किंवा अधिक. कुतः. कुतः म्हणजे कोठून. अन्यः म्हणजे दुसरा. कुठं? लोकत्रये अपि. या त्रैलोक्यामध्ये सुद्धा. लोकत्रये अपि त्वत्समहा. पहिला जो शब्द आहे ना, न तत्समहा, तर न घ्यायचा क्रियापदाशी. आणि त्वत्समहा म्हणजे तुझ्यासारखा. लोकत्रये अपि या त्रैलोक्यात सुद्धा. अप्रतिम प्रभाव. कसा आहे तू? अप्रतिम प्रभाव म्हणजे अतुलनीय प्रभावशाली. अतुल प्रभावशील किंवा प्रभावशाली असा या त्रैलोक्यामध्ये सुद्धा तुझ्यासारखा किंवा तुमच्यासारखा कुतः अन्यहा. दुसरा कोण भेटणार? कोण असणार? म्हणजे दुसरा कोणी असू शकेल का? असा प्रश्न विचारला. म्हणजेच नेहमी जेव्हा प्रश्न असतो त्याचं समान सरळ कसं होतं की तुझ्यासारखा या जगात कोणीही श्रेष्ठ, दुसरा कोणीही श्रेष्ठ नाही. म्हणजे असूच शकणार नाही. तुझी बरोबरीच कोणी करू शकणार नाही. कारण पुन्हा एकदा श्लोक बघा. आपण या जगात चराचर जगाचे विश्वाचे जनक आहात, पिता आहात. तसेच सर्वश्रेष्ठ गुरु आहात आणि अत्यंत पूज्य आहात, पूजनीय आहात. तेव्हा अतुलनीय प्रभाव असणाऱ्या तुम्ही या त्रैलोक्यात आपल्या बरोबरीचा दुसरा कोणीही नाही. मग आपल्याहून कोणी दुसरा श्रेष्ठ असू शकेल काय? असा सगळ्या श्लोकाचा अर्थ आहे. कारण इतका तो श्रेष्ठ आहे त्याला आज कळलं. आज म्हणजे आत्ता कळलं. 11वा अध्याय सुरू झाल्यावर कळलं. तोपर्यंत 10 अध्याय तो ऐकतच होता आणि त्याला तो मित्रच वाटत होता. एवढं काय आपण कधी कधी म्हणतो एवढं काय त्यांचं ऐकायचं. ते तर आमचेच काका आहेत, ते तर आमचेच मामा आहेत, की तिथं माझी आईच आहे. आईचं काय रोज रोज सगळं ऐकायचं असंही मुलं म्हणतात. तसं इथं ह्याला असं वाटतं की हा तर काय रोज माझ्याबरोबर खेळतो काय, बोलतो काय, फिरतो काय, जेवतो, खातो, झोपतो, सगळं हा माझ्या आपल्या म्हणून एक संस्कृतमध्ये परवाही मी सांगितलं होतं की अतिपरिचयात अवज्ञा. अतिपरिचयाद अवज्ञा संतत गमनादनादरो भवती. अतिपरिचय झाला, रोजचा परिचय झाला की तिथे अवज्ञा म्हणजे अपमान होतो. आणि अतिपरिचय, अति जाणं येणं. एखाद्याकडे आपण रोज जायला लागलो ना, आपली किंमत राहत नाही. जरा तुम्ही 4-8 दिवसातनं एकदा जा, मग तुमचं महत्त्व राहतं. हा जगातला न्याय आहे. ते काही वेगळं काही नाही आहे. तो तेच सांगतोय की तुम्ही एवढे श्रेष्ठ आहात हे मला कळलं नाही हो. आणि त्यामुळं मी असा तुमचा अवमान केलेला आहे.
याची समश्लोकी म्हणली का नाही मला आठवत नाही आहे. दादा समश्लोकी म्हणली का याची? खेळे निजे स्वैरची खात बैसे. झाली ना? हां तेच पुढचा घ्यायचा आहे. ठीक आहे. आता शंकराचार्य काय म्हणतात बघा, की या स्थावर आणि जंगमात्मक जगताचा तू निर्माता आहेस, उत्पन्न करता आहेस, पिता आहेस. पिता कुणाला म्हणतात? ज्यानं आपल्याला जन्माला घातलं तो. आपण आपले तात्पुरते आत्ता जे वडील असतात त्यांना आपण जनक मानतो, पण या विश्वाचा पिता कोण आहे? साक्षात परमात्मा हा श्रीकृष्ण आहे, भगवान आहे. आणि तू केवळ पिताच नाही आहेस, तर पूजनीय सुद्धा आहेस. पित्याला आपण पूजनीय मानतोच, पण हा सर्व विश्वाचा पिता असल्यामुळं अधिक पूजनीय आहे. आणि गरीयान गुरुर गरीयान, तू श्रेष्ठांमधला श्रेष्ठ आहेस, मोठ्यांमधला मोठा आहेस आणि सगळ्यात श्रेष्ठ असा गुरु पण आहेस. तेव्हा या त्रैलोक्यात तुझ्यासारखा अन्य कुणीही नाही. अनेक ईश्वर मानल्यामुळं कोणताही व्यवहार सिद्धिप्रत जात नाही. म्हणून ईश्वर दोन नाहीत किंवा त्रैलोक्यात तुझ्याशिवाय दुसरा कोणीही नाही. असं म्हणताना ईश्वर एकमेव आहे. कोणत्याही वस्तूची समानता दाखवायची म्हणजे आपण एकाला श्रेष्ठ आणि एकाला कनिष्ठ मानतो, पण ते दाखवणंच चुकीचं आहे. कारण हा एकमेव परमात्मा आहे आणि तू अप्रतिम आहेस, निरतिशय प्रभाव असणारा असा तू आहेस. म्हणून तू श्रेष्ठ आहेस. आता शेवटी पुन्हा म्हणणार आहेत पुढच्या श्लोकामध्ये. तो म्हणतो की म्हणून तुला नमस्कार करायचा, म्हणून तू श्रेष्ठ आहेस. आता या ठिकाणी हे जे सगळं तो म्हणते यच्चावहासार्थमसत्कृतोसी किंवा पुढचाही जे पितासीच लोकस्य चराचरस्य, आपली आपल्याला पण कधी कधी खंत वाटते की नाही, किंवा अपराधीपणाची जाणीव होते की नाही. आपल्याला अपमान केला असं वाटतं. आपण दुसऱ्यांचं न जाणल्यामुळं किंवा अज्ञानामुळं अर्जुनानं श्रीकृष्णाच्या सगळ्या खोड्या काढलेल्या आहेत. कधी अपमान केले, कधी रुसवे फुगवे झाले, कधी दंगामस्ती केली, भांडणं केली, आरोप केले, प्रत्यारोप केले, आणि या सगळ्याची त्याला आठवण झालेली आहे. कारण काय असतं, समवयस्काचं जास्त मोठेपण कळत नाही बरं का. साधारण बरोबरीचेच ही आत्ते मामे भावंड आहेत ना, आणि त्यामुळं त्यांच्या लक्षात आलं नाही. तो म्हणतो कधी कधी खेळतानाही मी आरडाओरडा केला असेल, किंवा माझ्या समजुतीसाठी तू स्वतःवर राज्य घेतलं असशील. म्हणजे खेळताना जे म्हणले त्याचे अर्थ भरपूर आहेत, इतकं थोडक्यात नाही, त्यातनं समजून घ्यायचं. किंवा मला आता बघा, 2 लहान मुलं असतील घरात, ते जे मोठ्याला आवडते तीच नेमकी लहानाला आवडते. मग आईवडील काय म्हणतात, तू मोठा आहेस ना, त्याला देऊन टाक. तसं यांच्याही बाबतीत झालं असेल की एखादी चांगली वस्तू याला आवडली असेल, ती कृष्णाकडे असेल, मग ती कृष्णाने त्याला दिली असेल. अशा सगळ्या गोष्टीमध्ये त्यानं समजूतदारपणा दाखवलेला आहे. आणि तो म्हणतो तेव्हा माझ्या लक्षातच आलं नाही. दरवेळेला तू पडती बाजू घ्यायचास, तू सगळं समजून घ्यायचास, तर हे मला समजत नव्हतं. आणि आपल्याला हवंच आहे चांगलं, तेच मला हवं आहे अशी माझी कदाचित समजूत झाली असेल. अशा आहे ना तुझे माझ्याकडून अपराध झाले असतील तर तू मला समजून घे. हे त्या मगाच्या श्लोकाचं थोडंसं सांगायचं राहिलं होतं. आणि तू कसा आहेस? महाआक्रमी देव तू स्थावराया, पिता जंगमा तू गुरु श्रेष्ठ पूज्या, न कोणी त्रिलोकी समानीच तुझ्या, असे अधिका कोठुनी होऊन तुझ्या. तुझ्याहून अधिक कुठं कोण असणार आहे? मुळीच नाही. कारण आपण राजविद्या राजगुह्य योग जो 9वा पाहिलेला आहे, त्यावेळेला सुद्धा त्याचा आधार घेऊन इथं अर्जुन आता बोलतोय की तू या स्थावर जंगम या सगळ्या लोकाचा किंवा विश्वाचा जनक तूच आहेस. आणि तुलाच वाटलं की अनेक रूपांनी नटावं म्हणून तू या प्रकृतीच्या भूतसृष्टीचा सगळा आश्रय किंवा निर्मिती केलेली आहेस. व्यक्तरूपात जन्माला आलेला आहेस आणि सगळ्यांना चालवणारा, बोलवणारा, करवणारा, चेतना देणारा. इतकं सांगायचं की यच्चावहे त्वमस्य पूज्यस्य गुरुर्गरीयान. हे सगळं त्याला ह्या सगळ्या गोष्टी आठवत आहेत की सृष्टीकर्ता तूच आहेस, त्या ब्रह्माला निर्माण करणारा तूच आहेस, विष्णू
तू साक्षातच आहेस आणि संहार करता शंकरही तूच आहेस. म्हणजे सगळे तुझीच आज्ञा पाळतात, तुझ्यामुळे हे सगळं जग चाललेलं आहे. आपण विष्णू सहस्रनामाची तर बऱ्याचदा पुनरावृत्ती करत असतो. ही सगळी नावं ही त्याच्या गुणांवरून गौणी म्हणलेलं आहे. गौणी म्हणजे गुणांवरून सांगितलेली नावं आहेत आणि त्याचा प्रत्यय किंवा विश्वास हा प्रत्येकाला येतो. म्हणून पुढचा श्लोक काय म्हणतोय बघा तो. तस्मात् प्रणम्य प्रणिधाय कायं प्रसादये त्वामहमीशमीड्यं पितेव पुत्रस्य सखेव सख्युः प्रिय प्रियायार्हसि देव सोढुम्. आता याच्यात फार संधी नाही आहेत पण छोटेसे आहेत ते पहा. तस्मात म्हणजे म्हणून, प्रणम्य म्हणजे नमस्कार करून, प्रणिधाय म्हणजे चांगल्या प्रकारे तुमच्या चरणावर मी सगळं अर्पण करतो मला. आणि कायम, कायम म्हणजे माझी शरीर, माझा देह हा मी तुमच्या ठिकाणी अर्पण करतो. तस्मात् प्रणम्य प्रणिधाय कायम म्हणजे आधी आपण शिरसाष्टांग नमस्कार करतो तेव्हा बघा सगळं शरीर लोटांगण घालतो, तसा तो आता घालतोय. आणि म्हणून तू काय कर, प्रसादये, तू माझ्यावर प्रसन्न हो. पुढचा संधी बघा. त्वाम अहम ईशम ईड्यम, 4 शब्द आहेत. त्वाम म्हणजे तुला, अहम म्हणजे मी, ईशम म्हणजे ईश्वराला, आणि इड्यम म्हणजे स्तुती करण्यास योग्य. इडापिडा तो शब्द नाही बरं का इथे. इड्यम, इड्यम म्हणजे स्तुती करण्यास योग्य. अशा तुम्ही काय कसे आहात. ईश म्हणजे ईशम म्हणजे ईश्वरानं, प्रसादये माझ्यावर प्रसन्न व्हावं म्हणून मी काय करतो, प्रार्थना करतो. प्रसन्न व्हावं म्हणून प्रार्थना करतो. आणि पुढच्या वेळेला म्हणतात पितेव, आता छान उदाहरण देतो तो. पितेव पुत्रस्य सखेव सख्युः प्रिय प्रियायार्हसि प्रिय प्रियायाः अर्हसि, असा छोटासा संधी आहे. प्रियायाः अर्हसि. देव सोढुम, सोढुम म्हणजे सहन करणं. आता कुणासारखं, पिता इव पुत्रस्य, छोटासा संधी आहे. पितेव मध्ये पिता इव, पिता म्हणजे पिता वडील, इव म्हणजे प्रमाणे. कुणाचे अपराध सहन करतो, पिता पुत्रस्य इव, म्हणजे पिता जसे पुत्राचे अपराध सहन करतो तसं तू माझं सहन कर किंवा त्याबद्दल मला क्षमा कर. पुढं म्हणले सखा इव सख्युः, सखा म्हणजे मित्र, इव म्हणजे प्रमाणे, जसा मित्र, सख्युः मित्राचे, आणि प्रिय हा प्रियायाः, प्रियायाः प्रिया म्हणजे प्रियतमा, आपली प्रेयसी किंवा पत्नी. अत्यंत प्रिय सगळ्यात या जगात कोण असतं, पत्नी. आईपेक्षा सुद्धा पत्नी प्रिय होते. तर प्रिय अशा पत्नीचे, प्रिय हा म्हणजे जो प्रिय असतो, पती असतो, तो सुद्धा आपल्या पत्नीचे अपराध सहन करतो की नाही, पोटात घालतो. जाऊ दे, आपली प्रिय आहे, घडला असेल तिच्या हातनं, चुकून झालं असेल. म्हणजे जसा मित्र आपल्या मित्राचे, पिता जसे पुत्राचे, आणि पती जसे पत्नीचे अपराध सहन करतो. इव म्हणले, इव म्हणजे प्रमाणे. हे सगळे जसं सगळं सहन करतात तसंच तुम्ही सुद्धा सोढुम, सोढुम या क्रियापद तुमंताव्यय म्हणतात त्याला, सहन करण्यासाठी, तुमचा अर्थ साठी, सहन करण्यासाठी अर्हसी, तुम्ही अगदी योग्य आहात, योग्य आहात. तुम्हीच फक्त मला हे सहन करण्यास किंवा माझे अपराध करण्यास योग्य आहात, पात्र आहात, आणि म्हणून तुम्ही मला क्षमा करावी. अगदी अगतिक झालेलं आहे, शरणागती, पूर्ण शरणागती. म्हणून तो काय म्हणतो की हे प्रभो, हे परमेश्वरा, मी आपल्या चरणांवर लोटांगण घालून नमस्कार करून, तुम्ही स्तुत्य आहात, प्रशंसनीय आहात, स्तुती करण्यास योग्य आहात, म्हणून ईश्वराशा तुम्ही माझ्यावर प्रसन्न व्हावे म्हणून मी तुम्हाला प्रार्थना करत आहे. आणि हे देवा, वडील जसे पुत्राचे, मित्र जसे मित्राचे, आणि पती जसे पत्नीचे
अपराध सहन करतो किंवा सगळे करतात, तसं आपणही माझे अपराध सहन करावेत, सहन करण्यास योग्य आहात, असं छान त्याला आता पटवून दिले. आता तो साक्षात परब्रह्म परमात्मा खरंच त्याचा मित्र पण आहे, अगदी सगळ्या जगाचा पिता पण आहे, नाही का. त्यामुळं तो काही कुणावर रागवत नाही. मगाशी मी एक सांगायची राहिले की हिरण्यकश्यपू त्याचा मित्र मोठा म्हणजे त्याचा भाऊ हिरण्याक्ष याला जेव्हा वराह रूपात भगवंतांनी मारलं, त्यावेळेला तो हिरण्यकश्यपू खूप दुःखी झालेला होता. पण त्या म्हणजे आईचं तर दुःख असतंच ना. आपलं दिती म्हणजे दितीपासून झालेले दैत्य, तर तीही सगळी अतिशय दुःखी झालेली होती. त्याची पत्नी दुःखी झालेली होती. त्यावेळेला हिरण्यकश्यपू हे सगळं तत्त्वज्ञान सांगतो बरं का त्याला. मला इतकं आज आश्चर्य वाटलं की आपण फक्त वरवरचं ऐकत असतो की तो फक्त भगवंताचा तिरस्कार करायचा, हे करायचा, ते करायचा. पण त्यानं सगळं त्या पत्नीला आणि आईला सांगितलेलं आहे की असा शोक करू नकोस, कारण कुणीच कुणाचा शत्रू नसतो आणि भगवंत तर तसा कुणाचाच शत्रुत्व करत नाही. तो सगळ्यांवर प्रेम करत असतो, सगळ्यांचं हे करत असतो. मला इतकं कौतुक वाटलं. आणि असं असून सुद्धा जरी आता तू मरण पावला, म्हणजे तो पुत्र म्हणा किंवा पती मरण पावल्यामुळे दुःख करत असशील, तरी दुःख करून काही उपयोग आहे का. तो आत्ता काही काळापुरता तुझा पती होता किंवा पुत्र होता. आता पुढच्या, आणि तो म्हणजे त्याचा देह, पण तो जो आत्मा आहे, देही आहे, तो त्याचा चिरंतन आहे. मग कशाला शोक करायचा. हे सगळं तत्त्वज्ञान जे भगवंत आपल्याला सांगतायत, अर्जुनाला सांगतायत, तसं त्या हिरण्यकश्यपूने सगळ्यांना सांगितलेलं आहे. म्हणजे महत्त्वाचं काय आहे की या ग्रंथांमधून एखाद्यालाच ते सगळं पटलेलं असतं असं नाही, तर मग त्याच्या पत्नीला आणि आईला ते पटलं आणि त्यांनीसुद्धा मग वैराग्य धारण करून किंवा प्रेमाने, म्हणजे आता आपल्या भगवंताचीच आपण आराधना करायला पाहिजे, हे त्यांना देखील पटलेलं आहे. जेणेकरून सगळ्यांचं मतपरिवर्तन आणि मनपरिवर्तन या ग्रंथांमधून केलेलं आहे, ते मला लक्षात आलेलं आहे. बरं, तर आपल्याला समश्लोकी म्हणायला नाही वेळ. म्हणून लोटांगण घालितो मी, प्रसन्न होई स्तवनीय मूर्ते. क्षमा करी बा मज लेख राते, सखा सख्याते प्रिय तू प्रियाते. किती छान सांगितले. काशीनाथ स्वामी म्हणतात, त्याला गीत नुमानसे नमुनिया, दंडापरी श्रीधरा. त्याला गीत नुमानसे म्हणजे मनानं आणि शरीरानं, नमुनिया दंडापरी श्रीधरा. मी तू ते करीतो प्रसन्न विबुधा, पूजारह सर्वेश्वरा. पुत्राचे अपराध जेवी जनिता, साहे सख्याचा सखा. स्त्रीचे जेवी पती तसेच अमुचे, सो सामया योग्य का. जेवी शब्द आपण मराठीत जेवी बा ते नाही, जेवी म्हणजे ज्याप्रमाणे, ही प्राकृत. आता आठल्य म्हणतात, जशी क्षमा करीतसे जनिता मुलास, जशी क्षमा करीतसे जनिता मुलास. मित्रास मित्र अथवा प्रिय ही प्रियास, तैशी क्षमा मजवरी करी देवराया. वंदी तुम्हा म्हणून या पसरून काया. सगळा देह पसरलाय. थत्ते म्हणतात, म्हणून तुला स्तुत्य देवास समर्था, प्रसादार्थ मी प्रार्थितो दीननाथा. सख्याला सखावा पिता आत्मजाला, आत्मज म्हणजे मुलगा. क्षमी सर्व अन्याय जैसे दयाळा, तसा लाडका मी तुझाही म्हणूनी. क्षमावे मदन्यास तू चक्रपाणी. देशपांडे म्हणतात, तुझ्या चरणी ठेवून शिरनमुनी मी यास्तव. प्रसन्न परमेश हो म्हणूनी मांडिला हास्तव. सुतासी जनिता सख्यासी ही सखा, प्रियेला प्रिय. क्षमस्व अपराध ते विहरी रे तुला मी प्रिय. तुझ्या चरणी ठेवून शिरनमुनी मी
यास्तव प्रसन्न परमेश हो, म्हणून मांडिला आस्तव. म्हणून मी हा सगळा स्तव किंवा ही जी प्रार्थना आहे ही मांडलेली आहे असं म्हणतायत. म्हणून तुला शंकराचार्य म्हणतात, म्हणून तुला लोटांगण घालून अर्थात हे शरीर आपल्या पायावर घालून प्रणम्य मी प्रणाम करत आहे. या योगे स्तुती करण्यास तू योग्य आहेस आणि विश्वनियंत्रक अशा तुला ईश्वराला मी प्रसन्न करीत आहे. अर्थात तुझ्या अनुग्रहाची इच्छा करत आहे. पुत्राचे सगळे अपराध पिता क्षमा करतो, मित्राचे अपराध मित्र क्षमा करतो, पती आपल्या प्रिय पत्नीचे अपराध सहन करतो, त्याप्रमाणे हे देवा माझेही अपराध सहन करणे तुला उचित आहे. योगेशं सच्चिदानंदं वासुदेवं व्रजप्रियं धर्मसंस्थापकं वीरं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतः क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती.